आम्ही प्रार्थितो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 12व्या अध्यायातील 39व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याचे चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. जेव्हा शास्त्री आणि पुरुषांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याच्या देवत्वाच्या पुराव्यादाखल त्याच्या हातचे चिन्ह किंवा चमत्कार पाहण्याची इच्छा दर्शविली, तेव्हा येशूने त्यांना या युगाची दुष्ट आणि व्यभिचारी पिढी असे म्हटले. परमेश्वराने मानवाच्या विश्वासाच्या सिद्धतेसाठी व स्थिरतेसाठी वेळोवेळी विविध चिन्हे दाखविली होती, परंतु जेव्हा जेव्हा मनुष्याने परमेश्वराची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा परमेश्वराने त्यांची निंदा केली. ना वाईट गोष्टींनी परमेश्वराची परीक्षा होऊ शकते, ना वाईट गोष्टींनी तो कुणाची परीक्षा पाहतो. परंतु प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो, तेव्हा तो मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व होऊन मरणास उपजविते. मरण म्हणजे परमेश्वरापासून कायमचे दुरावणे होय. मनुष्याने देवापासून कायमचे दुरावू नये म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने देहधारण केला आणि निर्दोष व निष्कलंक असूनही संपूर्ण मानवजातीच्या पापांचा भार स्वतःवर घेत वधस्तंभावर मरण पावला. तोच तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला. आता जो कोणी त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो त्याला तारण प्राप्त होते व त्याचा परमेश्वराशी समेट होतो. आपणासही असे करण्यास परमेश्वर सहाय्य करो. धन्यवाद. येशू प्रिय मे